श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मासाचा उत्तरार्ध चालू झालेला आहे आणि अधिक मासाच्या शेवटचे 5 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण म्हणतात कोणत्याही गोष्टीचा उत्तरार्ध हा अत्यंत फल देणारा असा काळ असतो. हे 5 दिवस का महत्त्वाचे आहेत, ह्या 5 दिवसात काय सेवा करायची आहे आणि प्रत्येक दिवस इतका महत्त्वपूर्ण का आहे त्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये माहिती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण अधिक मासामध्ये ज्या काही विविध सेवा केलेल्या आहेत, गोपद्म सेवा, सत्यनारायण सेवा, त्यानंतर इतरही गुरुचरित्र पारायण, नवनाथ 700 श्लोकी, भागवत 700 श्लोकी, सर्व झाल्यानंतर आता कुणी काही विधी केला नसेल किंवा पूजा केली नसेल तर ह्या 5 दिवसात आपल्याला जास्तीत जास्त विष्णू नामस्मरण आणि सेवा करायची आहे. अधिक मासाचे शेवटचे 5 दिवस तर कोणते आहे 5 दिवस? 11 तारखेपासून 11 जून ते 15 जूनपर्यंत म्हणजे कमला एकादशी, त्यानंतर शुक्रवारी प्रदोष, शनिवारी शिवरात्री, त्यानंतर रविवारी आहे अमावस्या आणि शेवटच्या दिवशी अधिक मासाची समाप्ती सोमवती अमावस्या. हे 5 दिवस सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कमला एकादश ते सोमवती अमावस्यापर्यंतचे 5 दिवस. आता सेवा कोणती करायची आहे तर कमला एकादशीपासून तुम्हाला सेवा सुरू करायची आहे. कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही जितकी होईल तितकी विष्णू भगवानांची सेवा करायची आहे. सेवा म्हणजे नामजप, तुळशीपत्र अर्पण. तुळशीपत्र विष्णू भगवानांना, पांडुरंगांना अत्यंत प्रिय आहे. तुम्ही पांडुरंगांनाही तुळशीपत्र या दिवशी अर्पण करू शकता. जर आपल्या घराजवळ विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल तर या दिवशी आवर्जून तुम्हाला तिथे 1, 5, 7 किंवा 11 तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे प्रदोष व्रत. प्रदोष व्रत अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवान शिव आणि विष्णू हे एकच आहे. हरींना हराची भक्ती प्रिय आहे आणि हरांना हरीची भक्ती प्रिय आहे. म्हणजे हर आणि हरी, शिव आणि नारायण एकच आहे. त्यामुळे प्रदोष व्रताचीही तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी आपण प्रदोष व्रत महात्म्य पठण करू शकतो. त्यानंतर शिवाला रुद्राभिषेक घालू शकतो. त्यानंतर शिवमंदिर जर आपल्या घराजवळ असेल तर या दिवशी आवर्जून आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे आणि शिवलिंगावर आपल्याला 11 किंवा 21, 51 बेलपत्र अर्पण करायचे आहेत. 1 लोटा जल म्हणजे 1 तांब्या पाणी शिवावर अर्पण करायचं आहे आणि आपली मनोकामना सांगायची आहे. या दिवशी यथाशक्ती तुम्हाला बेलपत्र अर्पण करून शिवनाम जप करायचा आहे. त्यानंतर शिवलेल्या अमृत ग्रंथाचं जर शक्य झालं तर या दिवशी पारायणही करायचं आहे. कारण ही अधिक मासातली प्रदोष व्रत आहे आणि यालाही तितकंच महत्त्व आहे. त्यानंतर शनिवारी आहे शिवरात्र. प्रत्येक मासात प्रदोषाच्या दुसऱ्या दिवशी येते ती शिवरात्र. तशी माघी शिवरात्र आपण अत्यंत महत्त्वाची मानतो. तशीच प्रत्येक महिन्यात शिवरात्र येत असते. ह्या महिन्यातली शिवरात्र अधिक मासामुळे महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी तुम्ही भगवान शिवाची पूजा अर्चा करू शकता, अभिषेक करू शकता, पंचामृताने अभिषेक करू शकता. दूध, दही, मध, तूप, साखर या सर्वांचा शिवपिंडीवर अभिषेक करू शकता आणि आपल्याला जे जमेल ते नामजप या दिवशी आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आहे अमावस्या. अमावस्या ही अधिक मासाच्या शेवट आलेली आहे. दर्श अमावस्या या दिवशी आपल्याला यथाशक्ती पितरांची सेवा, आपल्या घरातील निगेटिव्ह गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी सेवा करायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे सोमवती अमावस्या, अधिक मासाचा शेवट. या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे. जे काही तुम्ही अधिक मासात सेवा केलेल्या असता त्या सर्व सेवांचं आपल्याला उद्यापन म्हणून दान करायचं असतं. 33 अनारसे, 33 बत्ताशे, 33 दीपदान. आपल्याला जी जमेल ती वस्तू आपल्याला 33च्या पटीत या दिवशी दान करायची असते. पितरांची सेवा काय करायची असते दर्श अमावस्येच्या दिवशी? तर तुम्हाला दर्श अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजता आळणी भात करायचा आहे. त्या भातावर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे. त्यावर थोडंसं निरसं दूध
म्हणजे न तापवलेल्या दुधाचे 4-5 थेंब टाकायचे आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला 12 नंतर आपल्या छतावर ठेवायचा आहे. म्हणजे आपले पितर तृप्त होतात. या दिवशी पितृस्तोत्र पठण केलं तर अत्यंत उत्तम. आपले पित्र आपल्याला सद्गतीसाठी आपल्या कुळाला त्रास देत असतात. जे पित्र अधोगती गेलेले असतात, ज्यांचा अपमृत्यू झालेला असतो किंवा विषप्राशन करून आत्महत्या करून जे पित्र आपले आदल्या पिढीतले गेलेले असतात, ते आपल्याला त्यांच्या मुक्तीसाठी त्रास देत असतात. म्हणजे ते मुक्तीसाठी आपल्याला प्रार्थना करत असतात. म्हणून आपण ही जी काही सेवा करतो, ह्या सेवेने ते तृप्त होतात. ह्या सेवेचं आपण काही फल मागायचं नसतं, कारण सेवा आपल्याला पितरांच्या शांतीसाठी करायची असते. या दिवशी तुम्हाला आवर्जून तांब्याचं दीपदान करायचं आहे. आता तांब्याचे दीपदान प्रत्येकाला जमेल असं नाही, त्यामुळे जे छोटे एकदम बोटवाती इतके जे तांब्याचे दिवे येतात, जे अगदी 20-25 रुपयात आपल्याला 10-12 दीप मिळून जातात, ते दीपदान तुम्हाला पितरांच्या नावाने नदीमध्ये किंवा शिवालयात कोणत्याही मंदिरात, आपल्या गावाजवळ जे मंदिर असेल त्यामध्ये या दिवशी तुम्हाला पितरांच्या नावाने दीपदान अवश्य करायचं आहे. ह्या सेवेचं फळ आपल्या स्वतःला न मिळता आपल्या पितरांना मिळतं. ते दान करताना प्रार्थनाच अशी करायची की आपले पितर तृप्त व्हावे आणि त्यांचे जे काही अतृप्त इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होऊन त्यांना सद्गती मिळू दे, अशी भगवान विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आहे अधिक मासातला शेवटचा दिवस, अत्यंत महत्त्वाचा सोमवती अमावस्येचा दिवस. असं मानलं जातं की सोमवती म्हणजे सोमवारी जी अमावस्या येते ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपल्याला शक्य झालं तर नदीचं स्नान करायचं असतं. जी कोणती जवळ नदी असेल त्या मध्ये स्नान करून आपल्याला 33 धोंडे दान करून आपल्या नदीचीही ओटी भरायची असते. जे काही सामान असतं ओटीचं, श्रीफळ, खण, नारळ हे सर्व घेऊन आपल्याला नदीची ओटी भरायची असते. त्यानंतर 11 किंवा 21 बोटवाती गावरान तुपात गाईच्या भिजवून त्याही आपल्याला एका पात्रामध्ये घेऊन नदीमध्ये दान करायच्या असतात. असं मानलं जातं, अशी मान्यता आहे शास्त्रामध्ये की आपण जे नदीमध्ये दीपदान करतो ते दीप ज्या प्रवाहात वाहत जातात, जितके लांब ते वाहत जातील तितकी आपली मनोकामना पूर्ण होते आणि आपल्या जीवनातील संकटे अरिष्टे नाहीसे होतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला आणखीन एक उपाय आपल्या घराच्या संरक्षणासाठी करायचा आहे. तुम्हाला एक कापूर घ्यायचा आहे आणि त्यावर एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावर आपल्याला कापराच्या काही वड्या ठेवायच्या आहेत. त्यासाठी भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या पूर्ण घरात प्रज्वलित करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून किंवा आपल्याला जो कोणता मंत्र येत असेल त्या मंत्राचा जाप करून आपल्या घरभर हे नारळ फिरवायचं आहे. त्यानंतर आपल्या घरावर उतारा करून हे नारळ घराच्या पाठीमागे आपल्याला टाकून द्यायचं आहे. यामुळे आपल्या घराचं वाईट शक्तीपासून आणि इतर निगेटिव्ह गोष्टीपासून संरक्षण होतं. ज्या व्यक्तींच्या घरामध्ये अमावस्या, पौर्णिमा किंवा ग्रहणकाळ, शनिवार या दिवशी घरात कटकटी भांडण होत असतील तर त्यांनी आवर्जून हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय पठण करायचा आहे. हे गुरुचरित्राचे मेरुमणी आहेत. हे अध्याय तुम्ही या दिवशी आवर्जून अमावस्येच्या दिवशी पठण केल्यानंतर मान्यता आहे की आपल्या पितरांची तृप्ती होऊन आपले जे काही इच्छित कार्य असतात ते पूर्ण होतात. फक्त आपल्याला एक वेळा पठण न करता 11 वेळेला पठण करायचं आहे. तुम्ही या दिवशी तेलाचा दीपकही आपल्या घरामध्ये जाळू शकता आणि आपल्या उंबऱ्याच्या उजव्या हाताला जो आपल्या उजव्या हाताची बाजू येते तेथेही तुम्हाला रात्रभर तेलाचा दीपक कणकेचा दिवा लावून रात्रभर प्रज्वलित ठेवायचा आहे. यामुळेही आपल्या घराचं संरक्षण होतं. म्हण आहे, दिवा जळी विघ्न टळे. आपण जितके दीपदान दिवा लावतो तितके आपल्या घरावरचे विघ्न दूर होतात, असं शास्त्रामध्ये मान्यता आहे. म्हणून अधिक मासातले हे शेवटचे 5 दिवस आपल्याला अधिकाधिक सेवा करायची आहे. पांडुरंगाची सेवा कमला एकादशीपासून, त्यानंतर प्रदोष व्रताची भगवान शिवांची, शिवरात्रीलाही भगवान शिवांची, विष्णूंची दोन्हींची सेवा आपण करू शकता. सोमवती अमावस्या, दर्श अमावस्या या वेळेला आपण आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी सेवा करू शकतो. ज्यांनी अधिक मासात कोणतीही सेवा केली नाही
त्यांनी कमीत कमी ह्या शेवटच्या दिवशी ही सेवा आवर्जून नक्की करायची आहे आणि विष्णू नामस्मरण करायचं आहे. विष्णूंचा प्रिय मंत्र पठण करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा सर्वात सोपा आणि सर्वात प्रभावी मंत्र आहे. त्यानंतर सर्व अरिष्टनाशन असा विष्णूंचा महामंत्र आहे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा गीतेचा सार आणि विष्णू भगवानांचा सर्वात पवित्र आणि प्रभावी मंत्र मानला जातो. ह्या मंत्राचाही तुम्हाला जाप करायचा आहे. जी काही सेवा करशाल ती भगवान विष्णूंना समर्पित आहे, स्वामी महाराजांना समर्पित आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही तुम्हाला जाप करायचा आहे. काही प्रश्न असल्यास तुम्ही या सेवेबद्दल कमेंटमध्ये विचारू शकता. तुमचा आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जाओ. स्वामी महाराज आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.